केशव आणि कविता यांचा संसार अगदी रुळावर होता. गावातलं छोटंसं घर, आवारातली पारिजातकाची फुलं आणि दारात हमखास लागणारा तुळशीचा रोपा. देखणी, सुकुमार अशी कविता होती, तर केशव होता तगडा पण हळवा माणूस. त्यांच्या दोघांचं जग साधं आणि सुखद होतं. एक दिवस केशवचा भाचा अनिल त्यांच्याकडे शिक्षणासाठी राहायला आला. तो 16-17 वर्षाचा होता, पण रूपानं तरुण आणि जबरदस्त असा निघाला होता. खांदे रुंद, डोळ्यात एक प्रकारची प्रखरता, चालण्याची थाट. त्याला पाहताच कविताचं मन कुठेतरी खोलवर थबकलं. तिला स्वतःचं हसूही आवरवेना. रात्र. घरात गार शांतता. अनिल पाणी प्यायला उठला तेव्हा त्याला बेडरूममधून मंद कुजबूज आणि घरघर आवाज ऐकू आला. बारीक भगदाडातून डोकावून पाहिलं तर आत दिवा मंद पेटत होता. कविता आणि केशव दोघे उघडे पडले होते. कविता मऊ उशीवर अर्धवट डोकं टेकवून बसली होती. तिच्या ओठांचा हलका स्पर्श केशवच्या देहावर फिरत होता. अनिलच्या अंगावर काटा आला. त्याचा श्वास रोखला गेला. त्यानं लिंग बाहेर काढलं आणि हळूहळू हात फिरवू लागला. तो स्वतःला आतमध्ये त्या वातावरणाचा भाग म्हणून कल्पू लागला. त्यानं कल्पना केली की तो कविताच्या कानाजवळ कुजबुजत आहे, तिला स्पर्श करत आहे. कविता मऊ आवाजात हसत होती, हलकंच ओठ कुरवाळत होती. केशवनं तिला आपल्या हातात घेऊन हळूवारपणे गचका दिला. अनिलचं लिंग ताठ झालं. त्याची कल्पनाशक्ती जागृत झाली. शेवटी त्याच्या लिंगाची पिचकारी दरवाजावर पडली. तेव्हा त्याला एक प्रकारचं शमन जाणवलं. पण मन मात्र तहानलेलंच राहिलं. काही दिवसांनी केशव 4 दिवस कामासाठी बाहेरगावी गेला. दुपारची वेळ. घरात पूर्ण शांतता. अनिल टेबलावर वही पसरून बसला होता. पण त्याचं मन कुठेतरी भरकटत होतं. कविता स्वयंपाकघरातून आली. तिनं हात पुसले आणि मंद हसत त्याच्याजवळ येऊन बसली. "अरे, एवढा एकटाच अभ्यास?" तिनं विचारलं. तो बनियनवर बसलेला होता. त्याच्या हातांचं, स्नायूंचं वळण, त्याचा रुंद छातीचा पट्टा कविताची नजर चोरून जात नव्हता. "मामी, मी तुम्हाला काही विचारू?" अनिलनं थोडं थांबून विचारलं. "हो, विचार की." "तुम्ही एवढ्या सुंदर, नाजूक, आमचा मामा कसा तुम्हाला आवडला? कारण तुमच्यासारखी स्त्री." त्याचा आवाज थोडा खोल झाला. कविता हसत हसत गप्प बसली. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मानेकडे, मग त्याच्या छातीकडे गेली. "आम्ही गरीब माणसं, आवडीनिवडी कसल्या?" तिनं हलकेच उत्तर दिलं. पण तिचा श्वास जरा वेगानं चालला होता. तिचं मन धडधडत होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा एक तरल भाव पाहून ती ओढली गेल्यासारखी झाली. अनिलनं हळूहळू हात वर केला. त्यानं तिचा हात हातात घेतला. त्याची बोटं तिच्या बोटात गुंफली गेली. तो हलकेच तिला आपल्याकडे ओढले. "मी तुम्हाला दररोज फटीतून पाहत होतो," त्यानं कानाजवळ मंद आवाजात सांगितलं. कविताच्या शरीरात एक कापरा उठला. तो खूप जवळ होता. त्याचा उबदार श्वास तिच्या गालावर पडत होता. त्यानं आपली विजार काढली. तिचे कपडेही हळूहळू खाली सरकवले. संध्याकाळचा मंद प्रकाश खिडकीतून येऊन त्यांच्या शरीरावर कोसळत होता. अनिलचे हात तिच्या चेहऱ्यावरून फिरू लागले. त्यानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं. तिची नजर मिटली. हलकीशी कंप सुटली तिला. त्यानं तिला हातात घेतलं, जणू काही कोमल फुलपाखरू. त्याचे हात तिच्या मानेपासून खाली सरकले. तिच्या पाठीच्या कमानीवर हात फिरवला. ती हलकेच हुंदकी देत होती. तिच्या कानाची पाळी त्यानं किंचित चावली. तिचा श्वास खोल झाला.
त्यानं तिला हळूच पलंगावर नेले. तिचे पाय उघडे, तिचे वक्र नितंब, पांढरी मऊ त्वचा, कंबरेवरचा रेश, सगळं त्याच्या नजरेत खोलवर उमटलं. त्यानं तिच्याकडे बघितलं. एक लांबवरचं बघणं, ज्यात होती तहान, इच्छा आणि आदर. मग तो तिच्यावर स्वार झाला. त्याच्या छातीचा स्पर्श तिच्या छातीला झाला. त्याचं अस्तित्व तिच्यावर भार वाटू लागलं. पण तो एक सुरक्षित इष्टभार होता. त्यानं त्याची हालचाल सुरू केली. प्रत्येक हालचाल हलकी, खोल. प्रत्येक स्पर्श एक संवेदना. कविताची बोटं त्याच्या पाठीवर फिरत होती. ती त्याच्या हालचालीशी जुळवून घेत होती. तिचा श्वास त्याच्या श्वासात मिसळत होता. त्यानं तिला हातात घट्ट पकडलं. तिची कंबर, तिची मांडी, त्याचे अंगठे तिच्या त्वचेत रुतले. तो अधिक तीव्र होत गेला. कविताचे चित्कार खोलीत भरून राहिले. प्रत्येक आवाजात एक ओलसर मंद वेदना आणि सुख दडलेलं होतं. अनिल, मी सुखावले, पण तू हळू हळू. ती बडबडत होती, पण तिची बडबड त्याची हालचाल थांबवू शकली नाही. उलट त्या आवाजानं त्याला अधिक भावनिक झपाटा आला. त्यानं वेग वाढवला, कधी हलका, कधी जोराचा फटका. प्रत्येक धक्क्यानं ती त्यात मागेपुढे होत होती. तिचे केस विस्कटले, तिचा चेहरा लाल झाला, पण ती हसत होती. हसूही ते ओलसर, सुखावलेलं. शेवटी अनिलचा श्वास दडपला. त्याची बडगडी फुगली. त्यानं तिला घट्ट पकडलं आणि एका खोल, लांब, उबदार फवारणीप्रमाणे त्यानं आपली सारी ऊर्जा तिच्यात ओतली. ती तळपायापर्यंत ओढली. तिला वाटलं जणू आपण कुठेतरी तरंगत आहोत. कवितानं त्याच्या मानेभोवती हात गुंफले. तो तिच्यावरच पडून राहिला. त्यांची त्वचा एकमेकीशी बोलत राहिली. काही वेळ फक्त श्वासाचा आवाज होता. मग कवितानं हातातून त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचे ओठ टिपले. तू खूप खास आहेस, ती हुंदकी देत म्हणाली. अनिल हसला. त्याची मनगटं तिच्या कंबरेवर घट्ट होती. दोघेही आता शांत झाले होते. पण त्यांच्यातला संवाद फक्त हातानंच चालू होता. 2 महिने लोटले. कविताची जीवनशक्ती बदलली. ती सकाळी कधीची उठून बाहेर पडायची. थोडी अधिक हसत होती. केशवनं एक दिवस आनंदानं सांगितलं, कविता गरोदर आहे. लोकांना पेढे वाटले. केशव खूप खुश होता. त्यानं अनिलच्या अभ्यासात मदतबद्दल त्याला एक सुंदर घड्याळ बक्षीस म्हणून दिले. कवितानेच हट्ट केला होता. केशवला वाटलं तो मुलगा खरोखरच मेहनती आहे. पण कविताच्या मनात एक गोड भीती होती. तिनं हात मिडीवर ठेवून अनिलकडे पाहिलं. तो हसला. एक रात्र जेव्हा केशव झोपी गेला होता, तेव्हा अनिल कविताच्या जवळ आला. त्याचे हात तिच्या पोटावर फिरले. हे मूल आपलं आहे ना? त्यानं हळूच विचारलं. कविता हसली. तिनं त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला. आत्तासाठी हे फक्त आपलं रहस्य आहे. ती कुजबुजली. तिचं हसू खोल आणि गोड होतं. अनिलचे बोट तिच्या पोटाच्या कमानीवर फिरले. ती मागे झुकली. त्याच्या स्पर्शात कुठेतरी प्रेम होतं. एक साधं वेड लागलेलं प्रेम. आणि ते जसे वाढत गेलं तसे त्यांच्यातील हे रहस्य अधिक गहिरं, अधिक कोरलं गेलं. त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचे श्वास त्याच्या कानात, तिची त्वचा त्याच्या छातीवर, तिची बोटं त्याच्या नडीमध्ये. आणि अंधारात फक्त ते दोघेच होते आणि त्यांचं अबोल प्रेम.